फोन उचलणार आहे शुभू. सानिका कुठे गेली आहे? देवा, ती जिथे कुठे असेल ना तिथे सुखरूप असू दे. या विषयावर मला नुसती चर्चा नकोय. पुढच्या 15 दिवसाचे पक्षाचे उपक्रम कागदावर उतरले गेले पाहिजेत. जे काय असेल ते आत्ताच सांगा, कारण इथून बाहेर पडल्यानंतर प्रत्येक कामाला डेडलाईन असेल. सर अजून काय आणू का? शुभू आला का रे? नाही सर. पृथ्वी फोनला त्याला बघ कुठवर आलाय. नाही भैया, फोन लागत नाहीये त्याचा. अरे कळत नाही का याला महत्वाची मीटिंग आहे. नाही नाही बरोबर आहे भैया, मी प्रयत्न करत राहतो. हा शांत हो सानू, शांत. सानू शांत हो. मॅडम तुझा शुभू दादा आहे ना, मी आहे ना, शांत हो. असं म्हणजे कुठल्या हरामखोराने केलंय मला सांग सानू. हां सांग दादा, हां हां सांग. मॅडी, तुम्ही म्हणाल ते करत. खरंच करशील? आणि त्यानंतर त्याने दीदी, हो, आम्ही ना खूप शॉपिंग केलं आणि तुझ्यासाठी नवीन ड्रेस आणला. हे घे. थँक्यू. श्रावणी, सानिकाबद्दल अजूनही काही कळलं नाही का? नाही ना ग, शुभू तिला सगळीकडे शोधतोय पण काहीच पत्ता लागत नाही तिचा. आणि घरात तिला कोणीच बघितलं नाही, असं कसं शक्य आहे? मला आता हे प्रकरण जरा वेगळंच वाटतंय. खरंच गंभीर दिसतंय. ती सानिका जर इथे आली होती तर मग त्यानंतर गायब कशी झाली? आणि जर यामध्ये मॅडीचा हात असेल तर सगळंच अवघड होऊन जाईल. ए थांब, कुठे चाललायस? काय नाही, ते मॅडी साहेबांसाठी स्नॅक्स आणायला निघालोय. म्हणजे तू सकाळपासून ड्युटीवर आहेस इथे? होय आत्या साहेब. मला खरं सांगायचं, ती शुभूची बहीण सानिका इथे आली होती? नाही आत्या साहेब. खरं सांग, नाही तर कडक शिक्षा होईल तुला. नाही आत्या साहेब. हा मी नोकर माणूस आहे. म्हणूनच सांगतेय, जे काय आहे ते खरं सांग. आली होती ना ती इथे? शुभ शुभ दादा, स्नॅक्स घेऊन यायला एवढा वेळ लागतो का याला? काय केलंस मॅडी तू? कशाबद्दल बोलतेस मॉम तू? मूर्ख आहेस का रे तू? तुला कळतंय का तू काय करतोयस? मॅडी, मामाला कळलं तर जीव घेईल तुझा. अगं पण मॉम मी काही केलंच नाहीये ग. तुला काय वाटतं माझ्यापासून लपून राहतील गोष्टी? हा? अरे तुझ्यासाठी मी इतकं करते पण तू माझी वाट लावायला निघालायस. खरं सांग, काय केलंस त्या मुलीचं?
बोल, काय शेण खाल्लंयस? बोल. मॉम, ती मुलगी माझ्यावर हसली होती. त्याचीच अद्दल घडवली मी तिला. म्हणजे नेमकं काय केलंस तू? हे बघ मॉम, तू काळजी करू नकोस. जे व्हायचंय ते झालंय. ती घरी जाऊन कोणालाही काही सांगणार नाही. आणि तसंही गरिबांना आवाज नसतोच. मूर्ख आहेस तू. गरिबांना आवाज नसतो म्हणे. गरीब सहन करतात, पण सहनशक्तीचा अंत झाला की त्यांचा आवाज आपल्यासारख्या श्रीमंतांच्याही वर उठतो. हे माहितीये का तुला? गरिबांना दुर्बळ समजू नकोस. त्यांचा आवाज आपल्याला पण भारी पडतो. तिथे तू काय आणि मी काय? शुभू, अरे काय झालं? सानिकाचं काही कळलं का? शुभू, शुभू, देवा काय करू आणि कसं निस्तरू हे सगळं? त्या सानिकाने जर का शुभूच्या समोर तोंड उघडलं ना, तर तो तुझी वाट लावल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेव. तो दिसतो साधा, पण आहे डेंजर. मॉम, तू का घाबरतीयस एवढं? त्याच्यात अजिबात दम नाहीये बरं का. तुझी हिम्मत कशी झाली परवानगीशिवाय इथं पाय ठेवायची? तुझी हिंमत कशी झाली? तू स्वतःला कोण समजतोस? ए तोंड बस. मारू नको त्याला. ऐक, ए शुभू, शुभू, शुभू.